एकतर खुशखबरच म्हणता येईल. भले जरी जागा कमी असतील तरी ऍडव्हर्टाइजमेंट येणं हे अतिशय महत्वाचं होतं. आणि आयोगाने त्यांच्या नोटिफिकेशन नुसार जे 1 वर्षाचा जो कालावधी देतात त्या नोटिफिकेशन नुसार जी जाहिरात डिसेंबर मध्ये येणार होती ती जाहिरात आता डिसेंबर मध्ये आलेली आहे. आणि ज्याची जी एक्झाम आहे ती 31 मे ला राज्यसेवा प्रिलियम जी होणार आहे ती जी डेट सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. त्यामुळं ही एक तर आपल्यासाठी खुशखबर आहे की जसं शेड्यूल आलेलं आहे त्या शेड्यूल नुसार जाहिरात आलेली आहे. आणि त्याची एक्झाम सुद्धा जी आहे ती 31 मे ला त्याची एक्झाम होणार आहे. बऱ्याच जणांच्या मध्ये निराशा असेल, ती निराशा म्हणजे जागा खूप कमी आलेल्या आहेत. जागा कमी दिसत असल्या तरी पूर्ण संवर्गाच्या जागा आलेल्या नाहीत. आयोगाने आजच त्यांचं जे योजनापत्रक आहे ते जाहीर केलंय आणि ह्या योजनापत्रामध्ये त्यांनी 36 सहवर्गांचा समावेश केलेला आहे. हे 36 जे सहवर्ग आहेत या सर्व सहवर्गामधली पदं आलेली नाहीयेत. आयोगाला डिसेंबरच्या जी त्यांनी डेट दिली होती त्या डेट नुसार जाहिरात काढणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्याच्यामुळे डिसेंबरच्या एंडिंगला ही जाहिरात आलेली आहे. त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका. बाकीचे सहवर्ग जसे ऍड होतील तशा ह्या जागा तुम्हाला वाढलेल्या दिसतील. त्याच्यासाठी आयोगाने 2 ते 3 अतिशय महत्वाच्या सूचना ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. त्या सूचना सुद्धा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की बरेच विद्यार्थी जागा कमी असल्यामुळे फॉर्म भरत नाहीत आणि नंतर अचानक प्रिलियमचा रिझल्ट लागल्यानंतर जागांची वाढ होती. परत जागा वाढ झाल्यानंतर नवीन तुम्हाला फॉर्म ओपन करता येणार नाही. याच्या काही 2-3 ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आयोगाने दिलेल्या आहेत त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचबरोबर ज्या काही संवर्गाच्या जागा आलेल्या आहेत त्यासाठी असणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, परीक्षा पद्धती कशी असणार आहे, अर्ज भरायचा आहे कधी आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कधीचा लागणार आहे, याच्या अनुषंगाने आज आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत. याच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चला बघा, आयोगाचं आजच नोटिफिकेशन आलेलं आहे. एकूण 87 जागा ज्या आहेत या 87 जागांची ही जाहिरात आलेली आहे. पण मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, जरी जागा 87 दिसत असतील तरी या काही सहवर्गाच्या जागा आहेत, पूर्ण याच्या जागा नाहीयेत. त्यामुळे लक्षात घ्या की जागेंची वाढ होणार आहे. पण जागेंची वाढ होण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरणं जे काय आहे ते क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. बघा, एकूण 87 पदांची जाहिरात आहे. त्यानंतर लक्षात घ्या याच्या बाबतीत याची एक्झाम जी होणार आहे ती 31 मे 2026 ला याची एक्झाम एकूण 37 जिल्हा केंद्रावर याची प्रिलियमची एक्झाम जी आहे ती 31 मे 2026 ला पार पडली जाणार आहे. एकूण 2च, एक सामान्य प्रशासन विभाग आहे राज्यसेवा, याच्या बाबतीत एकूण 79 पदं आलेली आहेत. आणि दुसरं महसूल व वन विभाग आहे, याच्या बाबतीत 8 पदे. असे सध्या जे मागणी पत्रक आयोगाला अवेलेबल होतं, जे मागणी पत्रक आयोगाकडे गेलं होतं त्या मागणी पत्रकानुसार 87 जागांची जाहिरात आलेली आहे. पण पुढे जागा वाढ होणार आहेत. त्यामुळे फॉर्म भरून ठेवा. पुढे जागा वाढ झाल्यानंतर प्रिलियमच्या रिझल्टच्या आधी आपल्याला ते शुद्धीपत्रक येत राहतं, तुम्हाला माहिती आहे. आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये जसं आयोगाला मागणीपत्र प्राप्त होईल त्याप्रमाणे आयोग त्याचं जे शुद्धीपत्रक आहे ते आपला त्याच्या वेबसाईटवर आपल्याला देत असतं. त्यामुळे फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे. या जागा वाढणार आहेत. फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे. या जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत. बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत. आजची डेट जर आपण बघितली तर ती डेट आहे 24 ते 20. एवढ्या कालावधीमध्ये जरी बघितलं तर तुमच्याकडे आता अजून 25 दिवस आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट नाहीयेत त्यांनी डॉक्युमेंट जमवायचे आहेत. विशेषतः एनसीएल ची जी डेट आहे ती सुद्धा आयोगाने कन्सिडर केलेली आहे की 2025-2026 चं एनसीएल तुम्हाला लागणार आहे. ईडब्ल्यूएस असेल किंवा जे ज्यांना नॉन क्रिमिनल आहे कॅटेगरीना, ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 2025-26 चं नॉन क्रिमिनल लागणार आहे. तर ज्यांच्याकडे 25-26 चं नॉन क्रिमिनल नसेल त्यांनी ते नॉन क्रिमिनल काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे. लक्षात, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे पाहिजे. फॉर्म भरायला सुरुवात होते 31 डिसेंबर पासून ते 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला ते फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 20 जानेवारी. भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे भरणार असाल तर 22 जानेवारी दिलेली आहे. आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 23 जानेवारी हा दिलेला आहे. बरेच विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरत
असतात. बरेच विद्यार्थी जे आहेत ते ऑनलाईन स्वरूपातच फॉर्म भरत असतात. ज्यांना चलनाद्वारे भरायचं असेल ते चलनाद्वारे सुद्धा भरू शकतात. आता बघा, आपण ज्या 87 जागांचा विचार करतोय तर त्या 87 जागांच्या बाबत आयोगाने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, हा जो पॅसेज आहे हा अतिशय महत्वाचा आहे. इथे काही गोष्टी आयोगाने बोल्ड पण करून दिलेल्या आहेत. 6.4 आणि 6.5 जर हा पॉइंट बघितला तर आयोगाने तो बोल्ड करून दिलेला आहे. तर महत्वाच्या गोष्टी काय आहेत बघा, पदसंख्या व आरक्षणामध्ये तसेच संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची काय आहे रे शक्यता आहे. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध वर्गापैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत म्हणजे आयोगाचं नोटिफिकेशन नुसार ही जी जाहिरात आहे ती डिसेंबर मध्ये पडणार होती. त्या जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत. म्हणजे जे काही मागणी पत्र आलेले आहेत तेच पद प्रस्तुत केलेले आहेत असं आयोगाने क्लिअर मेन्शन केलेलं आहे. जाहिरातीमध्ये नमूद सेवा व सहवर्गातील पदाव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित सहवर्गातील पदांचा तसेच विद्यमान सेवा व सहवर्गा व्यतिरिक्त काही नवीन सेवा व सहवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची काय आहे शक्यता आहे. समावेश होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही या 87 जागेंवर फोकस करू नका. अजून काही सहवर्ग जसं जसं आयोगाकडे मागणी पत्र जाईल तसं तसं त्या बाकीच्या सहवर्गाचा त्याच्यामध्ये काय होईल रे समावेश झालेला दिसेल. त्यानुसार पूर्व परीक्षाचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित अतिरिक्त अथवा नवीन सेवा सहवर्गाचा मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील. म्हणजे जे काही शुद्धीपत्रक येईल, जे काही जागा ऍड होतील त्या सर्व जागा ह्या पूर्व परीक्षा प्रिलियमच्या रिझल्टच्या आधी ह्या सर्व जागा ऍड होतील आणि एकूणच ह्या सर्व जागा ऍड झाल्यानंतर तुमचा प्रिलियमचा रिझल्ट लागेल. म्हणजे ज्या काही जागा ऍड होतील त्या पूर्व परीक्षेच्या आधी ह्या जागा ऍड होतील आणि एकदा या सर्व जागा ऍड झाल्यानंतरच पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तो तुमचा पूर्व परीक्षेचा जो निकाल आहे तो जाहीर केला जाईल. पण सर्वात महत्वाचं आयोगाने काय नोटिफिकेशन मध्ये म्हणलंय, पूर्व परीक्षेची जाहिरात परिस्थिती झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्र प्राप्त सेवा व सहवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल. दरवेळेस जशा जशा जागा वाढतील तसं तसं तुम्हाला येथे शुद्धी पत्रक दिलं जाईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे आरक्षित पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व सहवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर घेतली जाणार नाही. सर जागाच कमी होत्या, आम्हाला आरक्षणाच्या जागाच नव्हत्या, तर असं परत कन्सिडर केलं जाणार नाही. त्यामुळे प्रिलियमचा फॉर्म भरा. आता प्रिलियमचा फॉर्म भरा. जागा वाढणार आहेत, आयोगाने क्लिअर मेन्शन केलंय. जर जागा वाढल्या तर तुम्हाला काहीही तक्रार करता येणार नाही, त्यासाठी नवीन फॉर्म ओपन होणार नाहीत. त्यामुळे आयोगाने क्लिअर ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यानुसार आता जागा वाढ होण्याची शक्यता दाट आहे असं आयोगाने सांगितलेलं आहे. त्यानंतर आयोगाने अजून एक सूचना काय दिली आहे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी प्रस्तुत परीक्षा योजनेतील सेवांपैकी नवीन सेवांकडून शासनाकडून मागणी पत्र झाल्यास सदर सेवांचा समावेश देण्यात येणाऱ्या शुद्धी पत्रकानुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज केलेल्या संबंधित सेवेसाठी पात्र उमेदवारांकडून सेवेचा विकल्प घेण्यात येईल. तसेच महाराष्ट्र वन सेवा परीक्षेबाबत पात्रतेनुसार सहवर्गाचा विकल्प आणि मुख्य परीक्षेकरता वैकल्पिक विषयाची निवड आणि उत्तरे लिहिण्याचे माध्यम देखील सदर शुद्धी पत्रकामध्ये करण्यात राहील. मग त्याबाबतचं एक शुद्धी पत्रक आहे ते तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे फॉर्म भरा. जरी 87 जागा दिसत असतील तरी फॉर्म भरा. आयोगाने सांगितलंय ऍज पर जाहिरातीच्या दिनांकानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जेवढे काही शासनाकडून मागणी पत्र आयोगाकडे गेलेले आहेत त्या मागणी पत्रकाच्या अनुसरूनच ही जी जाहिरात जी आहे ती काय करण्यात आलेली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. लक्षात. आता याच्यासाठी असणारी वयोमर्यादा काय असणार किंवा पात्रता काय असणार आहे, 87 जागा आलेल्या आहेत आपण बघितलं. त्यानंतर 31 मे ला एक्झाम होणार आहे. फॉर्म भरायचे आहेत 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत. 20 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरायचे आहेत. 31/12/2025 ते 20 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरायचे आहेत
आणि एक्झाम होणार आहे 31 मे 2026 ला. सध्या जागा आलेल्या आहेत 87, पण आयोगाच्या नोटिफिकेशन नुसार ह्या जागा वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रिलियमचा फॉर्म भरून ठेवा. आता पात्रता काय आहे बघा, तर वयोमर्यादा दिलेला आहे. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक काय दिलेला आहे बघा, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, पशुवैद्यकीय अधिकारी गट ब वगळता इतर सर्व संवर्गासाठी दिनांक 1 एप्रिल 2026 हा गणनेचा कालावधी दिलेला आहे. उद्योग अधिकारी तंत्र गट ब व पशुवैद्यकीय अधिकारी गट ब दिनांक 20 जानेवारी 2026 दिलेला आहे. त्यानंतर लक्षात घ्या की याच्यासाठी जी वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तो ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे. अदर कॅटेगरी ज्या काय आहेत त्यांच्यासाठी 43 ही कॅटेगरी आहे. मग त्याच्यामध्ये एसीबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटीबी असेल, एनटीसी असेल, एनटीडी असेल, या ज्या काही कॅटेगरीत आहेत त्यांच्यासाठी 43 दिले. खेळाडूंसाठी 43 ही वयाची अट देण्यात आलेली आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्प सेवा राजनिष्ठ अधिकाऱ्यांसाठी 43 ही वयाची अट आहे आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 45 ही वयाची अट देण्यात आलेली आहे. ओपन कॅटेगरीसाठी 38, अदर कॅटेगरीसाठी 43, खेळाडूंसाठी 43, दिव्यांगांसाठी 45 आणि माजी सैनिक, आणीबाणी, अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी 43 ही वयाची अट देण्यात आलेली आहे. पण लक्षात घ्या वयाचा जो कालावधी आहे उद्योग अधिकारी तांत्रिक याच्यासाठी 20 जानेवारी पासून हा कालावधी पुढे मोडला जाणार आहे, 20 जानेवारी 2026 पासून. पण बाकीच्यांसाठी 1 एप्रिल 2026 पासून पुढे जो कालावधी आहे तो तुमचा त्या कालावधीत तुमची गणना केली जाणार आहे वयोमर्यादासाठी. मग आता शैक्षणिक अर्हता काय असणार आहे बघा. शैक्षणिक अर्हता काय, जी काही पदं दिलेली आहेत त्याची शैक्षणिक अर्हता इथे दिलेली आहे. जी काही 87 पदं आलेली आहेत त्याच्या बाबतीतल्या शैक्षणिक अर्हता इथं तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ ग्रुप ए ची पोस्ट आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय, संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची पदवी, कॉमर्स झालं पाहिजे, 55% कॉमर्स झालं पाहिजे, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, सीए ची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेल्या परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. हे किंवा म्हटले ना, किंवा यांच्यापैकी एक पाहिजे, हे सर्व नकोय, यांच्यापैकी एक तर तुम्हाला कॉमर्सची डिग्री पाहिजे 55%, अकाउंटची डिग्री पाहिजे तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे लेखाशास्त्राची डिग्री पाहिजे, संविधानिक विद्यापीठाची वाणिज्यामधील पदव्युत्तर पदवी, किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन विषय तज्ञ पदवीधर पदवी MBA. म्हणजे हे कॉमर्सच्या रिलेटेड पोस्ट आहे. सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ही कॉमर्स रिलेटेड असणारी काय आहे तर ही पोस्ट आहे. त्यानंतर दुसरा आहे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. याच्यामध्ये संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी, स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञान मधील पदवी, किंवा काय म्हणलंय विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लक्षात, संविधानिक विद्यापीठाच्या अभियांत्रिकीतील पदवी म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये म्हणलंय स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयाच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषया व्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञान मधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, सायन्स मधली पदवी पाहिजे तुम्हाला. कशाला? उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब साठी. तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपण नंतर घेऊया, तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या आपण नंतर पाहूयात. त्यानंतर लक्षात घ्या की काय म्हटलंय बघा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षेसाठी काय म्हणलेलं आहे, पशुवैद्यकीय अधिकारी गट अ संवर्गा करता पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन स्थानक विद्या विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियम जो दिलेला आहे किंवा त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पशुवैद्यकीय व्यावसायिक अधिनियमान्वये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान जे आहे ते आवश्यक आहे. त्यानंतर हे दोन महत्वाचे पॉईंट जे आहेत त्यामध्ये असं मेन्शन करण्यात आलेले आहे की जे कोणी लोक डिग्रीच्या लास्ट इयरला आहेत, जे काही तुमची पदवी आहे त्याच्या लास्ट इयरला जर तुम्ही असताल तर तुम्ही प्रिलियमचा फॉर्म भरू शकता, पण मेनचा फॉर्म भरण्याकरता तुमच्याकडे ती तुमची डिग्री, जे तुमचं क्वालिफिकेशन आहे
ते प्रिलियमला अपियर असतं तरी चालतं, पण मेनच्या वेळेस तुमच्याकडे ते तुमचं क्वालिफिकेशन जी डिग्री तुमच्याकडे पाहिजे, ती डिग्री तुम्ही पास झालेलं पाहिजे, ती डिग्री तुमची कंप्लीट झालेली असली पाहिजे. प्रिलियमला तुम्ही अपियर चालता, मेन्सला जाताना मात्र ती तुमची डिग्री ही तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. तुमची जी डिग्री आहे ही तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. त्यानंतर परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत. राज्यसेवा परीक्षा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा, संयुक्त परीक्षा, पूर्व परीक्षेचे गुण दिलेले आहेत 400. तुम्हाला माहित आहे 2 पेपर होतात. एक पेपर असतो सीसॅटचा, दुसरा पेपर असतो जीएसचा पेपर, याच्यामध्ये पार पडला जातो. मुख्य परीक्षेचे गुण दिलेले आहेत 750 आणि याचे दिलेले आहेत 400. या एकाची मुलाखतीचे गुण आहेत 275 आणि पशुवैद्यकीय सेवा परीक्षेच्या मुलाखतीचे गुण दिलेले आहेत किती रे, 50 गुण हे दिलेले आहेत. 50 गुण जे आहेत ते इथे दिलेले आहेत. त्यानंतर लक्षात बघा, परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे. परीक्षेसाठी जो ऑनलाईन जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा केंद्र निवडायचे, परीक्षेचं शुल्क तुम्हाला भरायचं आहे, काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत. पूर्व परीक्षेत अर्ज करताना सेवा संवर्गाचा विकल्प देणे, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा करता वैकल्पिक विषयाची निवड करणे व भाषेचे माध्यम निवडणे हा जो मेन पॉइंट आहे तो सुद्धा तुम्हाला फॉर्म भरताना तिथं काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. फॉर्म भरताना मेन्शन करायचं आहे. केवायसी बद्दल बोललोय. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या खात्यांची केवायसी करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावरील जो क्रमांक दिलाय, दिनांक 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्ध पत्रिकाद्वारे विविध कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. सदर कालावधीमध्ये खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील. त्यासाठी तुम्हाला कालावधी देईल, ती प्रक्रिया करणे अनिवार्य काय रे राहील. मग पदांच्या बाबतीत बघा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी याची जवळजवळ 13 पदं आलेली आहेत. त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट याची 32 पदं आलेली आहेत 87 पैकी. त्यानंतर जर आपण पुढे गेलो, सहाय्यक गट विकास अधिकारी 30 पदांची जाहिरात आहे आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब किती एकूण 4 जी पदं आहेत ती पदं मेन्शन केलेली आहेत. आणि पशुवैद्यकीय अधिकारी गट 8 पदं आहेत. अशी जवळजवळ 87 जी पदांची आहे ती जाहिरात इथं जी आहे 87 पदांची ही जाहिरात आलेली आहे. पण याच्यामध्ये पदं नक्की वाढतील, त्यामुळे तुम्ही काय करत राहा तर तुम्ही फॉर्म भरून ठेवा, नक्कीच याच्यामध्ये पदं वाढतील. बघा, राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने प्रिलियम एक्झामसाठी राज्यसेवा अभियांत्रिकी असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा कृषी असेल, याच्या अनुषंगाने आम्ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची प्रिलियम बॅच आपण लॉन्च करत आहोत. प्रिलियम बॅच ज्याच्यामध्ये 2 पेपर असणार आहे 400 मार्काची, एक जीएस आणि सीसॅट असे बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 5 जानेवारी पासून ही जी बॅच आहे ही बॅच चालू झालेली आहे. प्रिलियम ओरिएंटेड बॅच असणार आहे, त्यामुळे याची फीस जी आहे ती 7,999 एवढी याची फीस ठेवण्यात आलेली आहे. तर याचे फीचर्स काय असणार आहेत, बॅच कालावधी हा 120 दिवसाचा राहणार आहे. 400 तास टीचिंग केलं जाणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स टीचिंग केलं जाणार आहे. प्रिंटेड नोट्स मिळणार आहेत तुम्हाला. त्यानंतर टीचरच्या हँडराईट पीडीएफ नोट्स सुद्धा मिळणार आहे आणि फ्री टेस्ट सिरीज सुद्धा आम्ही तुम्हाला याच्यामध्ये देत आहोत. त्या विषयातले तज्ञ मार्गदर्शकांच्या अनुषंगाने ही बॅच रन करण्यात आलेली आहे. या बॅच साठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर 9158479191 या नंबरला काय करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. 9158479191 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर लक्षात घ्या, याच बॅचच्या अनुषंगाने तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाईल, स्टडी प्लॅन दिला जाईल, तुम्हाला बुक्सचं मार्गदर्शन केलं जाईल. बॅचची डिटेल्स माहिती जी आहे ती तुम्हाला आम्ही डहाणे सर देतील. त्यासाठी मी नंबर देतो की 9529454881 या नंबरला कॉल करा. तुम्हाला पूर्ण ज्या काही राज्यसेवेचा जो काही पूर्ण आढावा आहे तो सर तुम्हाला नक्कीच सांगतील. त्यासाठी तुम्ही कॉल करू शकता. 9529454881 या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. चला ठीक आहे, वर्ष संपता आपल्याला एक चांगली न्यूज आलेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही सगळेजण जोरदार तयारीने करताल. ठीक आहे, थांबूयात. खूप खूप शुभेच्छा.